लोकशाही मराठीचं प्रक्षेपण पुन्हा सुरू झालंय आणि मराठा समाजाचा प्रश्न लोकशाहीनं वारंवार उचलून धरल्यानं आज मराठा समाज जल्लोष साजरा करत होता। एक दिवसापूर्वी हा जल्लोष सुरू होता, तर लोकशाही मराठीच्या पाठपुराव्यामुळे समाजाला दिलासा मिळालाय। त्यामुळे गावकऱ्यांनी लोकशाही मराठीचे आभार मानलेत। गावकऱ्यांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी। मनोज जरांगे पाटलांचा लढा याच जागेवरून सुरू झालेला होता। संघर्ष करावा लागला, मोठे संकटालाही सामोरं जावं लागलं, मोठी संकटही आलेली होती आणि त्यासोबतच लोकशाही मराठी मात्र मनोज जरांगे पाटलांसोबत वारंवार उभी होती। आणि आज त्याचं जर फलित कुठेतरी पाहिलं तर मनोज जरांगे पाटलांच्या माध्यमातून समाजाला कुठेतरी मोठा दिलासा मिळाला आहे। भगव्या वादळाचं यश या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि त्यासोबतच लोकशाही मराठीचं प्रक्षेपण सुद्धा पुन्हा एकदा सुरू झालेलं आहे। त्यामुळं लोकशाहीनं जे काही सहकार्य केलं आहे त्या सहकार्यासंदर्भात आपल्यासोबत काही अंतराळीसाठी नागरिक आहेत, त्यांची संवाद साधूयात। तर काय सांगणार, आज एक यश मिळालं आहे तुम्हाला। गेल्या बऱ्याच दिवसांपासून लढाई अंतरवालीमध्ये जरांगे पाटील करत होते आणि गावकऱ्यांची साथ होती आणि लोकशाहीची साथ होती। काय सांगाल पाटलांचं यश आणि लोकशाहीचं प्रक्षेपण? सर्वप्रथम मी एवढं सांगेन, आपल्या इथं ज्यावेळेसपासून उपोषण चालू झालं त्याच्यानंतरच्या काही दिवसानंतर लोकशाही चॅनल आपल्या इथं प्रथम स्थानापासून आपल्या इथं एकदम आग्रही होतं। म्हणजे त्यांची प्रत्येक आपल्या इथली प्रत्येक अपडेट ते लोकांपर्यंत पोहोचत होते। परंतु सरकारची जी दडपशाही होती त्यामध्ये त्याने आपल्या चॅनलचा आवाज बंद करायचा प्रयत्न केला। त्याने चॅनलला वरतून सस्पेंड केलं आणि चॅनल बंद झाल्यामुळे झाले जी माहिती होती लोकशाहीची जे प्रक्षेप होते त्यापर्यंत ती जात नव्हती। तर आज आरक्षण भेटल्याच्यानंतर आज हे चॅनल पण चालू झालं आहे। आज एक निश्चित म्हणावं लागेल की 26 जानेवारीचा जो लढा होता, जो आपल्याला त्याचं स्वातंत्र्य भेटलं ते मराठ्यांसाठी आणि एक लोकशाहीसाठी ते आजच स्वातंत्र्य भेटलं। आम्हाला आरक्षण भेटलं याबद्दल तर आनंदच आहे, पण लोकशाही चॅनल हे चालू झालं त्याचा पण आनंद आहे आणि तुम्ही जेवढा सपोर्ट केला त्याचा आम्ही धन्यवाद मानतो आणि असाच आमच्यासोबत कायम राहा। जरांगे पाटलाचं 4.5 महिन्यापासून आंदोलन चालू आहे। त्यात पहिल्यापासून लोकशाही मराठीचा मोलाचा वाटा आहे आणि मधात काही दिवस बंद झालं होतं, त्याच्यानंतर आज चालू झालं, आनंदाची गोष्ट आहे। आणि त्यात लोकशाही मराठी ताकदीने आमच्यासोबत उभा आहे। सचिन सर तुम्ही पण ताकदीने उभे येतं, कायम रात्रंदिवस इथं सोबत येतं। दोन जणांची दिवाळी म्हणता येईल, लोकशाही मराठीची ही एक दिवाळी आहे आणि जरांगे पाटील येत आहेत आरक्षण घेऊन, ही समाजाची एक दिवाळी आहे। मात्र दोघंही एकमेकांच्या पाठीशी उभा राहिले होते म्हणून इथपर्यंत हे यश मिळालेलं आहे असा विश्वास जो आहे तो या ठिकाणी व्यक्त केला जातोय। सचिन बडे, लोकशाही मराठी, अंतरवाली सराटी। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।